संदेश पारकर यांचा विजयी झालेले आहेत आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः संदेश पारकर भाई आपला विजय झाला किती मताधिक्याने विजयी झाला? खरं तर मी विजयी झालो हे मला समजलं. किती मताधिक्य आता एवढं फास्ट तुम्ही आलात, जवळजवळ 100च्या वर मताधिक्याने मी 125 मताधिक्याने मी त्या ठिकाणी निवडून आलो आहे. खरं तर हा विजय माझा नसून या माझ्या समस्त कणकवलीवासियांचा आहे, जे माझ्यावर प्रेम करतात, ज्यांनी माझ्यावर त्या ठिकाणी विश्वास ठेवला. हा सगळ्यांचा विजय आहे. मी परत एकदा सांगतो की जो मी नारा दिला होता की भयमुक्त कणकवली आणि भ्रष्टाचारमुक्त कणकवली त्या ठिकाणी आम्ही करू. भ्रष्टाचारी टोळीपासून या कणकवलीला त्या ठिकाणी वाचू आणि प्रत्येकाला कसा सन्मान मिळेल, कसा स्वाभिमान मिळेल, कसं त्या ठिकाणी प्रत्येकाला आपली कणकवली वाटली पाहिजे, स्नेहाची कणकवली, हा माझा त्या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न राहील. खरं तर मी सगळ्यात नेत्यांचं मनापासून आभारी आहे. आमदार निलेश राणे असतील, पालकमंत्री रत्नागिरीचे उदय सामंत असतील, सतीश सावंत असतील, वैभव नाईक, जी उपरकर, त्याच्याप्रमाणे राजन तेली, अनेक नेते आहेत. त्या सगळ्यांचं मी त्या ठिकाणी मनापासून, मनसे, RPI या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो, आभार मानतो की नक्की या सगळ्यांच्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवलीच्या पुढच्या जो विकासाची जी प्रगती आहे ती आम्ही त्या ठिकाणी करू. आणि आईवडिलांचे सुद्धा, म्हणजे माझ्या आईवडिलांचे सुद्धा आशीर्वाद मला मिळाले. माझ्या कार्यकर्त्यांची जी मेहनत कार्यकर्त्यांनी घेतली त्या मेहनतीचं फळ मिळालं. आणि इतकं पैशाचं वाटप, एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसे त्या ठिकाणी प्रतिस्पर्ध्यांनी वाटले, त्याचा कोणताही परिणाम या जनमतावर झाला नाही. आणि संदेश पारकरला लोकांनी निवडून दिलं आणि खऱ्या अर्थानं या शहरामध्ये, या जिल्ह्यामध्ये लोकशाही प्रस्थापित केलेली आहे. आणि तोच सन्मान, तीच लोकशाही आम्ही पुन्हा त्या ठिकाणी ताकदीनं उभी करू आणि प्रत्येक कणकवली शहरवासियांना किंवा या तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या माणसाला कसा सन्मान मिळेल हा प्रयत्न राहील. त्याच्यामुळे या निवडणुकीमध्ये निलेश राणे यांनी विशेष मेहनत घेतली होती आणि तुमच्या प्रचारामध्ये ते कुठे मोठ्या प्रमाणात म्हणजे प्रत्येक गावभेटी असेल ते घेताना पाहायला मिळेल, त्याचं यश हे म्हणता येईल? नाही, निलेश राणे तर आहेतच. या सगळ्या निर्णायक परिस्थितीमध्ये लोकांना एक विश्वास देण्याचं काम निलेश राणेंनी केलं. मी भीती कोणाची बाळगू नका, मी तिथं तुमच्या मागे आहे, हा विश्वास त्यांनी कणकवलीच्या जनतेला दिला. आणि त्याचबरोबर एक पालकत्व म्हणून विकासाला उद्या सत्ता आल्यानंतर जो विकासाचा निधी आहे तो सुद्धा मी देईन, हा शब्द त्यांनी भर जनतेमध्ये दिला. आणि मग निलेश राणेंचं सुद्धा फार मोठं योगदान आहे. त्याचबरोबर वैभव नाईकांचं आहे, जी उपरकरांचं आहे, सतीश सावंतांचं आहे, राजन तेलींचं आहे. एखाद्या या सगळ्या गडबडीमध्ये एखाद्याचं नाव राहील, पण सगळे जे कार्यकर्ते, संजय आगरे, या सगळ्या जे कार्यकर्ते त्यांनी फार मोठी मेहनत घेतली आणि म्हणून कुठेतरी हा एक संगतीचा विजय झालेला आहे. आणि या शहरातला आणि या मतदारसंघातला जो दहशत आहे, ही जी भय आहे, ही सगळी भय येत्या 5 वर्षात आम्ही मोडून काढणार आहोत. तुम्ही समीर नलावडे, भाजपचे उमेदवार समीर नलावडे यांचा पराभव केला आहे, काय सांगाल? त्याला मी प्रतिस्पर्धी उमेदवाराचा पराभव मी त्या ठिकाणी केलेला आहे. कारण मी मगाशी सांगितलं की ज्यावेळी मी 36 मतांनी मागच्या 2018मध्ये पडलो होतो, त्यावेळी भारतीय जनता पार्टीचे जे आजचे कार्याध्यक्ष आहेत रवींद्रजी चव्हाण, हे त्यावेळी मला त्यांनी ताकद दिली होती. मी भाजपचा उमेदवार म्हणून उभा होतो. आणि ज्यावेळी मी 36 मतांनी पडले तेव्हा ते कणकवलीमध्ये आले होते आणि त्यांनी अक्षरशः सगळ्या लोकांच्या समोर ते रडले, ते भावूक झाले, हळहळले. त्यांनी सांगितलं, अरे संदेश पारकर कसा पराभूत होऊ शकतो, अशा त्यांना प्रश्न पडला आणि ते रडले. आणि त्यांनी मला सांगितलं, आपण हरायचं नाही, आपण पुन्हा जिंकलं पाहिजे. एक अटल बिहारी वाजपेयींची एक कविता आहे, ती कविता तू संपूर्ण शहरामध्ये लाव. ती कविता मी त्या ठिकाणी लावली आणि मी त्या दिवसापासून प्रेरणा घेतली की नाही, कणकवली जर संधी मिळाली तर त्याचं सोनं करायचं, लोकांच्या समोर परत एकदा जायचं आणि मग त्या ठिकाणी जिंकून यायचं. आणि आज तो विश्वास कणकवलीवासियांनी मला दिलेला आहे. आणि म्हणून मी रवींद्र चव्हाणांचं सुद्धा ऋण व्यक्त करतो. त्यांनी प्रेरणा दिली. मी त्यावेळी पडलो त्यावेळी त्यांनी मला सांगितलं, संदेश, ही पराभव तुझा नाही आहे, तू उठ. आणि त्यांनी म्हणजे स्वतःच्या डोळ्यामध्ये अश्रू त्यांचे आले. ठीक आहे, राजकारणामध्ये कुठं वेगवेगळे जरी आम्ही आज असलो तरी जे ज्यांनी केलं ते विसरून चालणार नाही. आज तीच जबाबदारी निलेश राणेंनी घेतली आणि निलेश राणेंनी त्या ठिकाणी मेहनत घेतली आणि ते काम सुरू केलं. या निवडणुकीमध्ये मंत्री नितेश राणेंनी 30 कोटी मागितल्याचा असा आरोप देखील केला होता, काय सांगाल त्या? मी नितेश राणेंना मी आव्हान दिलेलं होतं. तुम्ही सगळे पत्रकार होता, काय परत सांगताय? मी सांगितलं होतं, तुमच्या पत्रकारामध्ये तुमची कोणाची चांगली ओळख असेल तर नितेश राणेंनी आता भालचंद्र महाराज यांच्या स्वयंपुरवण्याच्या देवळामध्ये यावं, तिथलं फूल उचलावं भाई समाधीचं आणि त्यांनी सांगावं की संदेश पारकरांनी पैसे मागितले. आज तुम्ही येत नसाल समजा तर सकाळी 7 वाजता या, आम्ही येतो. आले का नितेश राणे? त्यांनी माझं आव्हान स्वीकारलं का? म्हणजे ते पूर्ण खोटे बोलत आहेत. त्यांचं काय झालं, सगळ्या मतदारांना पैसे वाटले बेप्रमाणात आणि लोक फुटत नाहीत, संदेश पारकरच करतात लोक. मग करायचं काय? मग संदेश पारकरला बदनाम करूया, त्याला विकत घेऊया. कणकवलीतली जनता त्याला विकत मिळाली, आता संदेश पारकर विकत मिळेल असा त्यांचा भ्रम झाला. पण लोकांनी त्यांना या निकालातनं उत्तर दिलेलं आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. ज्या लोकांच्या बागेत तुम्ही राहता त्यामध्ये धृतराष्ट्राप्रमाणे राहू नका. काय नेमकं चाललंय, काय कारभार झाला, का लोक त्या ठिकाणी विरोधात आहेत, ह्याचं सुद्धा कुठेतरी आत्मपरीक्षण हे नितेश राणेंनी त्या ठिकाणी करावं.
कारण ते सुद्धा आता आमदार आहेत, 3 वेळा पालकमंत्री आहेत, त्यांची सुद्धा जबाबदारी आहे. प्रश्न असा आहे की मला शहराचा आता विकास करायचा आहे. कणकवलीकरांनी माझ्यावर विश्वास दाखवला, मी कुठंतरी सत्याचा विजय झाला, प्रामाणिकपणाचा विजय झाला आणि मी कुठल्याही प्रलोभनाला बळी पडलो ना. मी कणकवलीकरांवर पूर्ण विश्वास ठेवला की चल मी जनतेमध्ये जातो, लढतो आणि जिंकून येतो. हा विश्वास मी कणकवलीकरांना ठेवला आणि तो कणकवलीकरांनी तो विश्वास माझा सार्थ ठरवला आणि म्हणून माझा कणकवलीकरांबद्दल फार मोठा सार्थ असा अभिमान आहे आणि मी सगळ्या मतदारांची आणि कणकवलीकरांचा मी मनापासून आभारी आहे. नक्कीच संदेश पारकर यांचा विजय झालेला आहे, पण मात्र भाजपचे उमेदवार जे आहेत ते समीर नलावडे यांचा मात्र पराभव होताना पाहायला मिळतो. त्यामुळे मंत्री नितेश राणे यांना मात्र मोठा धक्का बसलेला हा पाहायला मिळतोय. कॅमेरामन सुमित गजनेसह अनंत पाताडे, TV9 मराठी, सिंधुदुर्ग. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.